सो हे गाईज, शुभ सकाळ, नमस्कार सर्वांना. तर आज आपला हा ब्लॉग किती दिवसातून येत आहे. तर आपण आज चाललेलो आहे कळसुबाईला. तर आता रात्रीचे वाजलेत 2:30 आणि खूप दिवसानंतर एक अनुभव वेगळाच घेतोय आपण. म्हणजे रात्रीचे आपल्याकडचे एक 2:30 वाजलेत. तर इथून सकाळी आता आम्ही निघलो आहे. आता कारण आपल्याला सूर्योदय बघायचा आहे. तर आजचा सूर्योदय 6:04 आहे कंप्लीट. तर आपण आत्ताच ट्रेक चालू केला आहे. एक वरती जायला आपल्याला 3 तास लागतात. तर आता इथून चालू करूयात. पुढे सगळा काळोख आहे. आपण येताना सगळी शूटिंग घेऊ. सध्या तरी आस्ते घेऊ, जरासा सूर्य येईल तसा. तर आपल्या जोडीला निशाण आहे आपला. तर पूर्ण चालू करू. खूप वरती जायचं आहे. 3 तासाचा प्रवास आहे. बाकीचा ग्रुप तर गेलेत पुढे. आपल्याला काही ग्रुप बीप नाही आहे. आपण यूट्यूबचा व्हिडिओ बघून वगैरे आलेलो आहे. तर जाऊया पुढे, कंटिन्यू करा. जसं जसं उजेड येईल तसं तुम्हाला मी नक्की दाखवीन. आणि आपल्या चॅनलला, देवा जोशी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. केलं नसेल तर लाईक वगैरे शेअर करून ठेवा मस्त. बाबा पूर्ण काळोख आहे. तुम्हाला लाईटी दिसत आहेत वरती. आपल्याला तिथे जायचं आहे कंप्लीट. त्याचा हा टॉर्च लावतो आहे. आम्ही आता बघू. ते ग्रुप तिकडे गेलेत. आपल्याला कोण वालीत नाही रे निशान. आपण आस्ते जाऊ बरोबर. पण गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. काल रात्री निघालेलो आम्ही जेवून 10 वाजता निघालेलो. कुठेच बिन स्टॉप घेता आस्ते आता फक्त एकदाच थांबलेलो चहा प्यायला. तिथून कंटिन्यू आता आपलं चालू होतं आहे ट्रॅक. अरे बाबा, निशात कुठून रस्ता? हां ए बरोबर आहे का? ओ हा आपल्याला निशान गाईड आणलाय मी मुंबईवरून. इथे गाईड वगैरे सगळे झोपलेत पार. तिथे इन्क्वायरी केली गाईडसाठी. तर ते बोलतात बाहेरून गाईड घेऊन यायला पाहिजे होते असं तसं. अरे जाऊ दे, आपल्याला गाईडची गरज नाही. तर बघूयात. ते मोठमोठे ग्रुप आहेत. आम्ही दोघे आहेत फक्त. असू दे ना. बादशाह आहे बादशाह किसी से कम नहीं होता. पाणी भरपूर पडलं. हा मित्रांनो, जाम म्हणजे जाम इथे पाऊस पडलाय. आपल्याकडे काहीच नाही. आपल्या गावामध्ये काहीच पाऊस नव्हता. इथे पूर्ण म्हणजे एवढा पाऊस ना का अख्खा बघा ना, सगळं चिक्कल झालं चिक्कल. एवढा पाऊस आहे. जनावर निघण्याची भीती आहे. नीट बघून चला. काहीच खाल्ल्यावर काहीच नाही. बॅगीत पूर्ण स्टोअर करून ठेवलं आहे आपलं खाणं वगैरे. म्हणजे त्याच्यासाठी मी डीमार्टला गेलेलो सगळं खायला आणण्यासाठी. मग त्यांनी पण आणले काहीतरी निशांनी, शेव वगैरे. बघूयात आता. फुल ट्रेकिंग चालू. पुढं रस्ता होता इथून पण चंपकलाल. आपण दुसरा रस्ता शोधला, त्याच्यात काय एवढं. हाच आहे का? बुलबुल या चल निघू, तिकडे निघू. अंबम बोले इथून पण सूर्य दिसलं. ऐका, हालत 25. ना झोप नाही काय. किती काचते. जाऊ दे. कुछ पानी के लिए कुछ खोना पड़ता है. ऐका, आत्ताच दम लागायला लागलाय. तर कसं होईल. एक टॉर्च मार बा पुढे. सॉरी तरी टाकले एकदम बेकार. फुल म्हणजे असं वाटलेलं घालतून बघून का वरती काहीच नाही. पण इथे आल्यावर खरं असं वाटतं का फुगलो. हे जर सकाळी दुपारी गेलो असतो तर अजून फुगलो असतो ना रे. तुला बोललो लवकर म्हणजे आम्ही झोपणार होतो भाई. झोपलो नाही काय नाही. ते काका बोलतात इथे येऊन जर तुम्ही सूर्योदय नाही बघितला तर तुमचा काय फायदा. मग आम्ही तसंच त्या काकांची इथे गाडी पार्किंग केली. जरासं पाणी पिलं. तोंडावर पाणी पण नाही आलं. तसंच वरती आलो आहे. आता बाबा दमलो. दोघंच ना नडते साले. चलो
देखते हैं क्या होता है. तिकडे पुढे ग्रुप एक निशान बोलतो त्यांच्या पाठी जाऊ आपण. तर जाऊयात. मी तर फुल दमलो आहे. बॅगेला एवढं वजन आहे ना, पाण्याच्या बाटल्या आहेत, खूप वजन आहे. निशान बोलतो चल पटकन, आता त्याच्याकडे बॅग दिली, आता तो बघू कसा जातो. मी तर जाम दमलो म्हणजे असं वाटतं ना, हल्ली जिमचा काय फायदाच नाही, फक्त एक आठवड्यातून ट्रेकिंगला आहे बस. इथे बघू शकता झोपडी आहे. तर इथून असती पुढे जाऊयात. जाडी आहे. राहू दे काय होत नाही. सगळी पोरं गेलेली आहेत पुढे. 3 जण आपल्याला भेटलेली आहेत, ते पण सिंगल आहेत. तर त्यांना बोललो आपण एक ग्रुप बनवू मस्त. ते पण बोलले चला आता आपण मस्त करूया ट्रेक. आपल्या संगतीला पण भेटलेत. तर आता आपलं ती मेन गेट होतं गावाचं, इथून आता असते पुढे जाऊयात. फुगलो. निशांची गाडी डायरेक्ट घाटायला चढून आल्या पहिल्या गेअरवर येते काहीच बाबा. ते तिघं पुढे धावत चालेल. हा मेलो. हे चढ पटापटचा. ओके गाईज, काय टेन्शन नाही. मित्रांनो थोडं की आहे ना, एक वरती आल्यावर असं आपल्याला एक दुसरं छोटंसं घर बघायला भेटतं. आयला हे निशान इथे गाडी पण आहे बाई. आपली आली असती, आपली सहज आली असती. हे बघा कसं घर आहे, एकदम झोपडी टाईप. हे पण भाई घर नाही निशात, घरच आहे पण हॉटेल पण आहे बाहेर. तर क्वालिटी थोडी हे करा, समजून घ्या गाईज. गाईज ही कोणाची कोणाची असेल त्याने उचलून नेऊन जा पटकन. हप्ते भेटले नाही, डोंगरावर आणून ठेवले. हे बघा गाईज, तुम्हाला रस्ता जर माहीत नसेल ना, तर काही चांगले गडरक्षकांनी ना मस्त अशी चिन्ह आपल्याला ठेवलेली आहेत बाबा. ओके, आय एम फाईन. चल खालती पाय सटकला, खाली जाशील डायरेक्ट. गाईस बघा कसा रस्ता आहे, आणि तिकडे ना एकदम खाली तिकडे गाव आहेत. हे बघा इथे पण असे चिन्ह आहेत. हो 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 गाईस, पूर्ण दमलेलो आहे आम्ही आता. पूर्ण एक ग्रुप असा पुढे चाललाय. इथून चढूचं आता पाठी ग्रुप आहे तो आम्हाला सांगतो का गाईस रस्ता माहीत असेल तर पुढे जा, नाही तर तुम्ही बोलतो हरवाल, त्यांना कोण सांगेल. आम्ही पण गावाकडची पोरं आहेत. हां गाईज, कुठं गल्लीतून पण रस्ता शोधू बाई. हे बघा एवढं इथं दिलं असेल, आम्ही कसं रस्ता चुकू. आणि प्रत्येकजण हल्ली सोशल मीडियाच्या यूट्यूबवरून वगैरे बघतोच कुठून काय काय चढायचं आहे वगैरे. गाईडचाच धंदा चालू करूया आपण. गुफा आता बुलबुल या करा, दोन्ही साईड साड्या आहेत गाईज. तो ग्रुप आम्हाला फॉलो करतोय, अजून काय सांगायचं. आम्हालाच काही म्हणजे आधीच्या वेळात सांगत होता की तुम्हाला रस्ता माहीत असेल तर पुढे जा, नाही तर तुम्ही बोलता हरवाल. भाई तुम्ही या बस. आणि तोच आम्हालाच फॉलो करतोय आता ग्रुप. हे बघा एवढे चिन्ह दिलेले आहेत. आता इथून थोड्या पायऱ्या झालेल्या दिसतात बघा. बॅग घेतो त्याचं काम 25 आहे
आपली ब्ली ब्ली ब्ला. गाईज आता विश्रांतीसाठी इथे हॉटेलजवळ थांबलो आहे का त्या ग्रुपलावर. आता तुम्ही जा पुढे, आम्ही थोडी विश्रांती घेतो कारण नॉनस्टॉप आले वरती. निशान आत्ता पण कोणाला तरी फोनवर बिझी नाही रे बंद आहे. काय गाई जमाना आलाय. मीच एकटा सभ्य ताम दमलो आहे जामाच. पण ग्रुप असेल ना तर एक मजा आहे, म्हणजे कसं सगळ्यांच्याबरोबर बोलता येतं, मस्ती करता येते, मजा करता येते. दोघं जण असले रे ते येते मजा, पण एक कसं आपल्याला एक काय बोलतात त्याला जबाबदारी न्यायला लागतं. म्हणजे काय मस्ती नाही जास्ती, पाय सटकला वगैरे भीती वगैरे असे थोडे आपल्या जिम्मेदारीवर यायला लागते वरती. तर आता 2 मिनटं इथं विश्रांती घेऊ, थोडं पाणी पिऊ, म्हणजे एक 20-20 ml तरी पिऊ पाणी आणि पुढे जाऊ, कारण पाणी पण आम्ही कमी आणलेले. चला भेटूयात पुढे आता. नेक्स्ट टाईम आपण पण असं टेंट घेऊन येऊ निशाणा का. नेक्स्ट टाईम आपण टेंट घेऊन ट्रेकिंगला जाऊयात. अजून बघा एवढ्या वरती कमसे कम अजून 2 तास लागतील गाईज. हे ट्रेकिंगला आले, त्यांची गाणी कशी माहिती का, वा 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 अशी गाणी यांची. आम्ही हसून फुगलो, पण खरी ट्रेकिंगला सुरुवात आहे इथूनच झाले बघा. पूर्ण पूर्ण उतार आहे हा इथून. पूर्ण पडशील रे बाबा नीट आहे. जाऊन मीच पडलो गाईज. तिथून खालतून आलेलो आहे आम्ही आता. थांब मला पाडशील निशान. इथून आता असं वरती जायचं आहे बघा. पाय सटकला का डायरेक्ट असं गडगडत खाली. कारण आम्ही ओके आहेत, त्यामुळे काय घाबरायची टेन्शन नाही. आता व्हिडिओ जरा बंद करतो ना, जरा चढण्याकडे लक्ष देतो. नंतर पाय सटकला आणि दांडका लागला. गाईज आता खऱ्या प्रॉपर पायऱ्या इथून चालू झालं आहे बघा. तुम्हाला उजेड पण दिसेल आणि मी पण दिसेन. फुल दमलो आहे. निशान बघा, निशांचं आता 2-3 किलो वजन मी मस्त कमी करणार आहे. असं रोज आलो ना तर निशान सेम मोतू पतलू मधला पतलू होईल. आता फुल हे बघ इथून पायऱ्या चालू झाल्या गाईज. काही प्रवास आहे ना एकदम म्हणजे नवीन येता फुल घाबरतील फुल. आता चालूया पुढे पटापट. किती वेळ राहिली निशान? आता 4 वाजले असतील ना, 4-4:30 झालेत. पटापट जाऊयात. सूर्योदय बघायचा 6 वाजता आहे. आता पायऱ्या डेंजर. चल ना चल आता ग. नाटक करायची सवय असत ना, म्हणून नाही घेतली तुला. आपल्या जमीन पातळीपासून 5,000 फीट उंच, एवढ्या उंच आपण आलेलो आहेत. आणि ते 5-6 भाऊ आपल्याला आर्मीतले भेटलेले आहेत. ते फुल आपल्याला सपोर्ट करत आहेत. म्हणजे काही घाबरण्याची टेन्शन नाही आहे. आईबाबांचा फोन आत्ताच येऊन गेला आहे. त्यांना पण फोन नव्हता केला कारण इथे रेंजच नाही, नेटवर्क नाही. थोडं वरती आल्या ते पण जरा जरासं तुम्हाला एक थोडंसं नेटवर्क भेटतं, म्हणजे मॅसेज येण्या जाण्यापुरतं एवढंच. फुल म्हणजे
जेवढं तुम्हाला पाणी घेऊन येता येईल ना तेवढं घेऊन या, फक्त जरा जरासं पिया, कारण एक 10-10 मिनटाला पिलं तरी चालेल जाम, कारण फुल म्हणजे दमाला होते फुल. तर बघू शकता एवढं अजून खूप वरती, खूप. व्हिडिओ का नाही घेतल्या माहिती आहे का खालती. आता अख्खी रात्र घालून आम्ही थेट लास्टच्या टोकापर्यंत आता जाऊन पोचलेलो आहे. खाली बघू शकता तुम्ही. आता असते असते इथून सूर्य येणे, मग आपल्याला सूर्योदय पण बघायला भेटेल. अजून इथून ह्या टोकाला जायचं आहे. मग तुम्हाला दाखवतो समोरचा व्ह्यू. खरं बघायला गेलो तर आपण एक कोणतरी बोललेलं होतं की सह्याद्रीमध्ये जेवढं तुम्ही याल तेवढं तुम्हाला कमी वाटतं, कारण ही सह्याद्री आहेच अशी, म्हणजे एक प्रेमात पडणारी सह्याद्री आपल्याला लाभलेली आहे. त्यामुळे आपण सर्व या गोष्टीची चांगली तर वाटली पाहिजे आपल्याला पण, आणि खूप सुंदर वाटतं इथे येऊन. नक्की तुम्ही पण अनुभवा कधीतरी, फक्त सगळ्यांच्या जोडीला या. हे सगळं असं बघून आता असं वाटतं आहे की आम्ही असं रात्री निघलोच नाही, आम्ही जेवलो पण नाही, काय नाही, तरी पण असं वाटतं का सगळं आम्ही ओके आहेत, सगळं फिट अँड फाईन आहेत. एवढं हे निसर्ग असं बघण्यासारखं वाटतं. आणि असं थोड्या वरती अजून गेलो का असं वाटतं की बाबा आपणच ढगाच्या वरती पण आपण आहेत. म्हणजे अशी ही दुनिया एवढीशी दिसते वरती गेल्यावर ना, खूप म्हणजे हा अनुभवच वेगळा होता. हे सगळं आकाश असं निळंगार, असं एकदम कापसाने असं दडलेलं असं वाटतं पूर्ण. किती छान आणि किती सुंदर अनमूल्य, म्हणजे हे दृश्यच वेगळं आहे. खालतून असं वाटत होतं की काय वरती नीट चांगलं बघायला भेटेल की नाही, कारण आमचा पहिलाच अनुभव होता. आणि खूप म्हणजे खूप एकदम असं वाटतं आहे की एकदम मन भरून आल्यासारखं वाटतं पूर्ण. असं किती बोलायला गेलं तर या विषयावर कमीच आहे जे आपल्याला दिसतं आहे. कारण एवढ्या वरती येऊन आणि खालचं जे टेम्परेचर आहे ना ते वरच्यापेक्षा खूप जास्त आहे. वरती 20 टेम्परेचरपर्यंत एवढं टेम्परेचर वरती आहे, थंडी वाजते पूर्ण. खरं सांगू तर एवढ्या म्हणजे वरती येऊन खाली जेव्हा बघतो ना तेव्हा खरंच पण आम्हाला वाटत नव्हतं का आम्ही तिथे चढावं. पण एक मनामध्ये जे बोलतात ना का एवढ्यावरती येऊन तुझा काही फायदा नाही, त्यामुळे ही मनातली गोष्ट आम्हाला लागून आम्ही स्वतः हिंमत करून, कारण एकेकाला भीती असते किती वरती जायचं, कारण हे शेवटचं टोक होतं. जेव्हा खाली विचार केलेला तेव्हा आम्ही विचार केलेला नक्कीच आता एवढी सुरुवात केली ना रात्री तर नक्कीच आपण वरच्या टोकाला जाऊ आणि कळसूबाई देवीचं दर्शन करूनच खाली येऊ, असा मनामध्ये निश्चय करून आम्ही वरती गेलो. आणि असं एकदम फुल म्हणजे एकदम एक्साइटमेंट वाढली होती वरती कसं काय आणि किती अजून वरती किती चांगलं दिसेल याची, म्हणजे आम्हाला फुल हे लागलेली. खालून तिकडून त्या डोकावरून आलेलो आहे. आता लास्टचा टप्पा राहिला एकदम सरळ. बघा कशी आता फाटणार आहे अशी. वरती कळसूबाई मातेचं दर्शन घेऊ आणि मग अर्धा तास रेस्ट करू आणि खाली उतरू परत. फायनली मित्रांनो आपण वरती कळसूबाईच्या टोकाला आलेलो आहोत. आणि पूर्ण एकदम एवढी थंडी वाजायला लागली ना, अक्षरशः एकदम हातपाय एकदम कडकडायला लागलेत. कधी तुम्ही पण याल तुम्हाला पण वाटेल खूप थंडी वरती, म्हणजे एकदम आताचे 6 वाजलेले आहेत पण इथे टेम्परेचर किती दाखवतात 21 ते 22. आणि खूप म्हणजे खूप वरती पब्लिक होती आणि ग्रुप आलेले होते. आता वरती जाऊयात आपण. हे बघा झेंडे वगैरे सगळे लागलेले इथे. वरती जाऊयात, कळसूबाईचं दर्शन करूयात आणि आपण सनराईज बघायला स्टार्ट करूयात. पूर्ण गर्दी होती आणि बघायला गेलो तर वरती पण वडापाव आणि चहाचे स्टॉल होते.
भगवा बघा आपला कसं डोलतोय. बघा किती क्राऊड आहे. गर्दी पाहून आपण पण पाया पडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर चिल करत बसलेलो होतो. सूर्य जेव्हा उगवतो तो कसा दिसतो आणि कसा आपल्याला पाहायला भेटेल याची उत्कंठा लागून आम्ही तिथे सनराईज बघण्यासाठी थांबलेलो होतो. पण शेवटीला आमचंच नशीब असं एकदम कमी होतं. सूर्योदय झालेलं नव्हतं कारण क्लायमेट पूर्ण खराब होतं. काहीच तुम्हाला जेव्हा चढत होतं तेव्हा व्हिडिओ नव्हत्या घेता आल्या. काळोख होतं पूर्ण ना. आता बघा एकदम क्लासिक कसं आहे. वा, क्लायमेट खराब आणि आपलं नशीब पण खराब, त्याच्यामुळे सूर्य काय बघायला भेटला नाही. त्यामुळे तुम्हाला आहे ना एक छोटी छोटी किरणं दिसतात वरती. कारण आपल्याला होणारे उशीर खाली जाता आता भेटेल आपल्याला सनसेट बघायला. हे बघ इथून या मस्त सूर्योदय एक नंबर दिसणार आहे. हे बघा त्याची किरणं आहेत ना अशी फुलासारखी दिसतात बघा. एक नंबर. असं वाटतंय ढगाला हात लावतोय मी. आहे ना एक आपल्या एक पातळीपासून भूपातळीपासून 5,000 फुटावर कळसुबाई शिखर बसलेले. आता वरती कळसुबाईचं दर्शन वगैरे घेऊन आलं. आता आपल्या परतीचा प्रवास. रात्रभर झोप लागली नाही आणि तेवढी थंड हवा येते ना, जाम थंड हवा येते. असं वाटतं एकदम आरामात झोपावं. डुलकी लागत होती म्हणून आता गपचूप खाली उतरतात. चला भेटूयात आता. वरतून आलो आम्ही. शेवटीला खाली आल्यावर उतरल्यावर 1 तास वाट बघितली तेव्हा आत्ता निघला सूर्य. सनराईज. वा, लिंबोनीच्या झाडा मागे नाही रे ढगाच्या आड झोपला. वा, खत्री ना. शेवटचं टोक आपल्या उतराचं राहिलेलं आहे. तर येता येता आम्हाला ना सकाळी एवढं दिसून नाही आलं, काळोख होता ना. तर इथे बघा काय, कुठली फळं आहे ती ओळखून सांगा. कमेंट पण ती सांगा कुठली फळं आहे ती. आपल्याकडे सध्या भेटतच नाही. गाईस सकाळी हा लूक आपला राहून गेलेला बघा. हे तर काहीच नाही, याच्यावरती एक अजून एक रांग, एक त्याच्यावरती आणि त्याच्यावरती अशा 4 फ्लोअर आहेत. तिथे एकदम टोकाला गेलेलो आम्ही. इथून आता बघू शकता किती उंच आहे. रात्री काही दिसत नव्हतं. त्या कोपऱ्यातून आलो मी त्या असं 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 मग तिकडे वरती